माय माऊली नमस्कार. पितृपक्ष सुरू. श्राद्धाचे जेवण जेवावे का हा प्रश्न श्री नवनाथ या ग्रंथामध्ये 9व्या अध्यायामध्ये आपण जर वाचन केले तर आपल्याला माहीत पडेल. बंगाल देश चंद्रगिरी ग्राम येथे सरस्वती दयाळपती हीच मुलं होत नव्हते, म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात व निघून जातात. ते भस्म उकिरड्यात टाकते. ती 12 वर्षाने नाथ पुन्हा येतात. हकीकत कळते. ते उकिरड्यातून एक मुलगा बाहेर काढतात. त्याला नाव देतात गोरक्ष. गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जाताना मध्ये कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबले. गोरक्षनाथाला जोळी देऊन भिक्षेसाठी पाठविले. गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते. गोरक्षाने भिक्षा मागितली. तेथील स्त्रीने एक ताट पूर्ण भरून दिले. कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आला आणि गुरु पुढे ठेवले. नाथ जेवले. त्यांना त्यातील वडा खूप आवडला. गोरक्षाला वडा आणण्यासाठी पाठवले. गोरक्ष गेला. बाई म्हणाली, पुन्हा फुकट देणार नाही, गुरुसाठी पाहिजे ना, मग डोळा काढून दे की. गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला. बाईला वाईट वाटले. 3 ताट वाढून दिले आणि हा डोळाही दिला. हाताने डोळा झाकून ताट गुरु पुढे ठेवले. काय झालं ते कळाले. गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले. जेवण कशाचं होतं? श्राद्धाचे. कोणी खाल्ले? मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी भोजन केले. कोण आहेत ते दोघे? आपल्या सांप्रदायिक गुरु परंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, ज्ञाननाथ. ज्यांनी संप्रदाय वाढवला तो परिवार. त्यांनी श्राद्धाचे जेवण केले. 2दा मागून केले. त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे? म्हणून एकच सांगणं, कोणीही श्राद्धाचे जेवण करायला पाहिजे, नाकारू नका. महालय अमावस्या, विशेष म्हणजे सर्व पित्री अमावस्या. सन 1319ची महालय अमावस्या, भाद्रपद अमावस्या, शुक्रवार, उत्तरा नक्षत्र, 22 सप्टेंबर 1319. सिद्धांत प्रहर म्हणजे दत्तात्रेयची मध्याग्न भिक्षेची वेळ. पिठापुरात अप्पलराज शर्मा पितृकर्म पूजेत श्राद्ध विधीत व्यस्त होते. इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता. निमंत्रित 3 ब्राह्मण अतिथींची भोजनासाठी येण्याची जवळ आलेली वेळ आणि घराच्या दारात आवाज जाणवला, ओम भिक्षाम देई, ओम भवती भिक्षाम देई. श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी देवस्थानी निमंत्रित अतिथींचं भोजन झालेलं नसता इतरांना अन्न देणं म्हणजे रूढी नियमाच्या विरुद्ध. पण सुमती माता ही अनुसयेची तत्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशिला. त्यात काही दिवस अगोदरच वडील बापांनाचार्यांनी दिलेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवले की, बेटा, दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील, त्यांना विमुख पाठवू नकोस. हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आले. तो समोर अवधूत उभे. त्यांनी विचारले की, माते, तुझी मनोकामना सांग. सुमती दत्ताचीच आई, त्यामुळे आम लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळीच मागणार. ती म्हणाली की, जुने जाणते लोक म्हणतात की दत्त प्रभू 100 वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत. मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा मनोमन आहे. हे ऐकताच अवधूताने गडगडाडी कानठळ्या बसतील असे हास्य केले. सुमती मातेसमोर 16 वर्षाचे सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले. मान हरपलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घालताच श्रीपाद म्हणाले की, आई, तू हे काय केलं? तुझी इच्छा सांग. सुमती माता म्हणाली की, तू आता मला आई म्हणालास आहे तर तूच माझ्या पोटी ये की. तथास्तु म्हणत श्रीपाद अंतर्धान पावले व 1320 सालीच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले. अवधूत दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्यास जी महालय अमावस्या व भिक्षा कारणीभूत ठरली. प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे.
श्रीपाद श्री वल्लभ प्रभूकडे आपल्या पितरांना सद्गती मागूया, सद्गती मागूया. पितरांकडून सदैव आपल्याला आशीर्वाद पाठीशी असतोच. फक्त सहानुभूती अनुभूती येण्यासाठी श्रद्धा विश्वास खूप महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा. सगळ्या पितरांना नमस्कार करून भाग येथेच संपवते.